हाय फ्रेंड्स, कसे आहात? खूप मजेत आहात? मस्त आहे. रोज आपली मज्जा वाढायला लागली, हो की नाही? धमाल आपण रोज करतोय आणि मस्ती सुद्धा काही कमी नाही, हो की नाही? मग यासोबत आपण आपली बुद्धी देखील वाढवायला पाहिजे, बुद्धीकडे देखील विचार केला पाहिजे. आणि वरचेवर आपण आजारी पडतो, पोटात दुखू लागतं, डोकं दुखतं कधी कधी आणि आपण घरी राहतो, हो की नाही? तर असं व्हायला नको. आता हा उन्हाळा वाढायला लागलाय आणि आपण आपली बुद्धी देखील चांगली ठेवायला पाहिजे, विचार चांगला ठेवायला पाहिजे आणि अशा कुठल्याही रोगापासून स्वतःला वाचवण्यासाठी आपली प्राणशक्ती वाढवायची आहे. म्हणून आजच्या या समर फिटनेस कॅम्प मध्ये लक्ष्मणराव पुरस्कार विद्यामंदिर व जुन्नर कॉलेजच्या वतीनं मी पांडुरंग आपल्या सर्वांचं हृदयपूर्वक स्वागत करतो. माझा हा प्रेमपूर्वक प्रणाम स्वीकार करावा. प्रणाम. मित्रांनो, आज एक वेगळा अभ्यास आपण करतोय प्राणायामांचा. आणि प्राणायाम म्हटलं की प्राणशक्ती आली आणि हीच प्राणशक्ती आपल्या बुद्धीसाठी उपयुक्त आहे. आणि यासाठीच हा एक अभ्यास आपल्या स्वतःसाठी आणि सर्वांसाठी आहे. करूया ना? यस ऑर नो? चला, सर्वांचा जयस आहे. तर आता या एस साठी पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो आणि या प्राणायामाकडे सुरुवात करूया. ठीक आहे? चला, सहजपणे दोन्ही पाय पुढे घ्या, दोन्ही पाय पुढे घ्या आणि प्राणायाम करताना एका विशिष्ट स्थितीमध्ये आपण केले की त्याचा जास्त प्रभाव होतो आणि परिणाम होतो. ओके? म्हणून हा पहिला एक अभ्यास आपण करूया. डावा पाय सावकाश करूया, असाच उजवा पाय करूया आणि दोन्ही पायाचे गुडघे एकमेकांच्या लगत ठेवूया. पाठीमागच्या बाजूला टाचा बाहेर आणि दोन्ही टाचांच्या मध्ये आपण बसायचं आहे. येते लक्षात? ही समोरची बाजू, पाठीमागे कसं असेल? ठीक आहे? असं छानपैकी बसायचं. एकदा आपण स्थिर राहिलो ना, मग आपल्याला त्रास होणार नाही, फायदा होणार आहे, हो की नाही? चला, दोन्ही हात गुडघ्यावरती ठेवायचे आहे आणि पहिला एक अभ्यास करूया या वज्रासनामध्ये. दोन्ही हात समोर, दोन्ही हात समोर, अंगठे आत, मुठी वळवायची आहे आणि दोन्ही हात सावकाश छातीच्या लगत घ्यायच्या. पहिला प्राणायाम आपण करतोय. ज्या प्राणायामामधून 24 तास ऑक्सिजन आपल्या शरीरामध्ये पुरवठा होणार आहे. कधीच ऑक्सिजन लेवल कमी होणार नाही. यासाठी थोडासाच आपण अभ्यास करतोय, पण तो 24 तास होणार आहे. ओके? बघा, श्वास घेत घेत सावकाश दोन्ही हात वर घ्या, हात ओपन करा आणि श्वास सोडत सोडत पुन्हा मुठी बंद करत दोन्ही हात पूर्व स्थितीमध्ये. सोपं आहे ना? कसं? बघा, दोन्ही हात गुडघ्यावरती. भस्त्रिका प्राणायाम यातून शरीरामध्ये ऑक्सिजनची लेवल 24 तास प्राप्त होणार आहे आणि कधीच आपण आजारी पडणार नाही. आता मुख्य प्राणायाम आपल्याला करायचे आहेत, पण तत्पूर्वी आपल्या शरीराची शुद्धी होणं गरजेचं आहे.
हो की नाही? म्हणून शरीराची शुद्धी करण्यासाठी एक शुद्धी क्रिया आपण करतोय. षटकर्मामधील एक षटकर कपालभाती षटकर आपल्याला करायचं आहे. ज्यांना असं वज्रासनामध्ये जास्त वेळ बसता येत नाही त्यांनी सुखासनात बसलं तरी काय हरकत नाही. ओके, पण विधी मात्र प्रॉपर करायचं आहे. समजते? आता बघा काय आहे आपली बॉडी कोणत्या ठिकाणी कसा इफेक्ट होतोय, कुठं प्रेशर येते, कुठं स्ट्रोक द्यायचा आहे आणि शरीराची अवस्था कशी पाहिजे हे एकदा आपल्याला समजायला पाहिजे. ओके नाही? बघा कसं आता होणार आहे. आपलं शरीर जे आहे बघा आता पूर्ण शरीराकडे आपण लक्ष द्यायचं आहे आणि आपल्या शरीराचा जो मध्य प्रदेश आहे, मध्य प्रदेश म्हणजे काय? आपलं पोट आहे की नाही? आणि या पोटामध्येच सगळी गडबड होते आणि गडबड झाली की सगळ्या आपल्या शरीरामध्ये बदल होतो आणि मग आपण आजारी पडतो. हो की नाही? यासाठी या पोटाला आपण चांगलं ठेवण्यासाठी एक षटकर्म करतो, शुद्धी क्रिया. शरीराची शुद्धी, पोटाची शुद्धी, मनाची शुद्धी. ओके, काय करायचंय? एका सेकंदाला एक झटका पोटाला द्यायचा आहे, नाभी हा केंद्रबिंदू मानायचा आहे आणि झटकाने श्वास बाहेर सोडायचा आहे. खूप सुंदर, छान करत राहायला थोडस. चला करूया आपण. दोन्ही हात गुडघ्यावर ताठ बसून मान सरळ ठेवूया आणि हा अभ्यास करूया. थोडाच वेळ करायचा आहे. चला सर्वांनी करूया. कपालभाती षटकरणचा अभ्यास, शुद्धी क्रिया केली आपण. हो की नाही? आता जेव्हा शुद्ध आपण शरीर करतो त्या शरीर शुद्धीनंतर आपलं पोट किती सक्षम झालेलं आहे याची तपासणी आपण करणं गरजेचं आहे. हो की नाही? आणि त्या तपासणीसाठी एक अभ्यास करूया बंधाचा. बंध, महाबंध करूया. ठीक आहे? कसं करायचंय? शरीरामध्ये श्वास घ्यायचा आहे, संपूर्ण श्वास बाहेर सोडायचा आहे आणि श्वास बाहेर सोडल्यानंतर आपल्या कमरेखाली इंद्रिय संकल्पनावर घ्यायची. पोट जितकं शक्य असेल तेवढं आत घ्यायचं आहे आणि हनवटी कंठकुपामध्ये ठेवायची. ठीक आहे? छानपैकी करायचं. करूया ना? बघा आणि आपण सर्वांनी करूया. एकदा बघूया, मग आपल्याला करणं सोपं जाईल. सोपं आहे ना? हा बंध म्हणजे बांधून ठेवतो, एक ताला, एक लॉक आपल्या संपूर्ण शरीरावर लॉक करतो. आणि एकदा लॉक केलं, जसं घरात लॉक केलं की घरात कोणीही जाऊ शकत नाही, बाहेर येऊ शकत नाही, तसं आपल्या शरीरात देखील कोणताही व्हायरस बिलकुल येणार नाही. ओके नाही? यासाठी आपण शरीराला लॉक करतोय. आणि हे जसं शरीराचं लॉक आहे तसं आपल्या मनाचं देखील लॉक आहे. आपल्या मनात देखील कुठलेही वाईट विचार बिलकुल येणार नाही. चांगले थॉट्स येतील, आपला विचार चांगला बनेल आणि आपण चांगले बनू. ओके नाही? चला अजून एकदा आपण हा अभ्यास करूया ना? चला एकदाच करूया, पण छानपैकी करूया. श्वास घ्यायचा आहे, सोडायचा आहे, रोखायचा आहे आणि त्रिबंधामध्ये जितकं शक्य तेवढं थांबायचं आहे आणि पुन्हा श्वास घेत घेत वरून खाली यायचं आहे. ओके? चला करूया. जेवढं जमते तेवढंच करायचं. चला सर्वांनी करूया.
एकदा श्वास सोडल्यानंतर परत घ्यायचा नाही. रिलॅक्स. छान वाटतंय ना? हा एक लाव आहे. हा लाव आपण आपल्या सोबत ठेवायचा. आता याला एक पर्याय आहे. काय काय वाटतं, आमचं पोट एवढं वाढलंय की कुणीतरी दोघांनी यावं असं हवं पोट कुठे आलं जात नाही. तर आपण आपलं पोट कसं ठेवायचं आहे त्याचं देखील आपण तपासणी करूया. आपण आपल्या स्वतःचे डॉक्टर बनूया ना. चला, आपण पोट कसं छानपैकी ठेवायचं आहे. आता कसं ठेवायचं आहे? शुद्ध. बघा, एकदा श्वास घ्यायचा आहे, बाहेर सोडायचा आहे आणि श्वास बाहेरच्या रोखून पोट आपलं पाण्यासारखं असं तरंगित घालायचं. करूया ना? चला, सर्वांनी माझ्यासोबत करूया. माझ्याकडे बघायचं आहे, मी तुमच्याकडे बघणार आणि आपण सर्वांनी आपलं पोट पाण्यासारखं हलवायचं. बघा रे आधी. रिलॅक्स. आता काही ना काय या वज्रासनामध्ये बसणं थोडंसं अवघड वाटतंय, तर त्यांच्यासाठी एक पर्याय आहे. सावकाश यातून बाहेर यायचं आणि पुन्हा आपल्या सुखासनामधून पद्मासनामध्ये, हो की नाही? आणि पद्मासनामध्ये बसलं की शरीर स्थिर होतं. स्थिर सुखम आसनम प्रयत्नशीलम तपसमापत्तिभ्याम. ठीक आहे? असं छानपैकी आपण स्थिर राहूया, सुख बरोबर आनंद घेऊया आणि मग आपल्या पोटाला व्यायाम देऊया. हा एक अभ्यास सर्वांनी करूया. ओके, चला. आपलं पोट शुद्ध, आपली बुद्धी शुद्ध. कारण पोटातूनच अनेक विकार संपूर्ण शरीरामध्ये प्रसारित होतात. म्हणूनच आपल्या पोटाला आपण छान ठेवायचं ना. आपलं पोट तपासून बघूया का? आपलं पोट किती पाहिजे, कसं पाहिजे आपण तपासून बघूया. श्वास घ्यायचा, सोडायचा, बाहेरच्या रोखायचा आणि पोट आत घेऊन आपल्या पोटाची तपासणी करूया. आपल्या हातामध्ये आपलं पोट बसलं पाहिजे, तरच आपण चांगले आहोत हे लक्षात येईल. ओके नाही? बॉडी मास इंडेक्स. ओके, चला. खूप सुंदर. अनेकांचे 3 बोट व्यवस्थित आहे, माहिती की नाही? आपण स्वस्थ राहणार, कधीच आजारी पडणार नाही. ओके नाही? आता हे एकदा शरीराची शुद्धी झाली की मग प्राणायाम करायला सोपं पडतं. एक प्राणायाम अतिशय महत्वाचा जो आपल्या मस्तिष्कासाठी काम करतो, आपल्या नाडीसाठी काम करतो. शरीरामध्ये करोडो नसनाड्या आहेत आणि या प्रत्येक नसनाड्या शुद्ध राहणं गरजेचं आहे. आणि जर त्या अशुद्ध असतील तर बुद्धीमध्ये बिघाड येतो, विचारांमध्ये फरक पडतो, आपलं कंट्रोल राहत नाही आणि मग आजार पण सतत वाढत राहतात. यासाठी प्राणायाम खूप महत्वाचा आहे. मग तो प्राणायाम आपण करूया. एका बाजूला श्वास घ्यायचा, दुसऱ्या बाजूला सोडायचा, पुन्हा सोडलेल्या बाजून घ्यायचा, विरुद्ध बाजूनं पुन्हा सोडायचं आहे. असं हे उलट सुलट आवर्तन करताना सहजपणे आपण हा अभ्यास करणार आहोत. ठीक आहे? एकदा प्रयोग बघूया आणि पुन्हा आपण सर्वांनी करूया.
डावा हात आयासच गुडघ्यावरती. तुम्ही थांबा, थोडस बघा, पुन्हा आपण करूया. उजवा हात समोर घेतलेला आहे, थांबा, बघा, आणि उजवा अंगठा आणि राहिलेली 2 बोटं यांचाच आपण वापर करणार आहोत. मधली 2 बोटं कपाळावरती आपण ठेवणार आहोत. ठीक आहे, या पद्धतीने. आणि डाव्या बाजूने श्वास घेऊन उजव्या बाजूने सोडणार आहे. बघा, एक एक आवर्तन आपण करायचं आहे. एका बाजूने श्वास घ्यायचा आहे, दुसऱ्या बाजूने सोडायचा आहे. ज्या बाजूने सोडलाय त्या बाजूने पुन्हा घ्यायचा, विरुद्ध बाजूने सोडत घ्यायचा आहे. चला सर्वांनी करूया. चला सर्वांनी उजवा हात घ्या पुढे आणि हा अभ्यास करूया. सहजपणे करत राहूया, कुणीही थांबायचं नाही. अगदी सहज आपल्या शरीरातील नायट्रोजनस वेस्टेजेस बाहेर जातील. आपला लेफ्ट ब्रेन राईट ब्रेन संतुलित होईल. मस्तिष्क आपला चांगला होणार आहे, बुद्धी आपली वाढणार आहे आणि शांत आपलं राहणार. यासाठी हा अभ्यास. ठीक आहे, सावकाश डाव्या बाजूने श्वास बाहेर सोडा आणि थांबायचा. येते लक्षात? हा अभ्यास कोणता आहे? नाडी शोधन प्राणायाम. कोणता आहे? आवाज कोणता आहे? करेक्ट, नाडी शोधन प्राणायाम. नाडी शुद्ध करण्याचा हा प्राणायाम. नाडी जेव्हा शुद्ध होते तेव्हा आपली बुद्धी देखील प्रखर व्हायला लागते. म्हणून हा अभ्यास अतिशय महत्वाचा आहे. त्यानंतर एक आपल्या बुद्धीमध्ये वेगळ्या प्रकारच्या क्लस्टर आहे आणि त्या प्रत्येक क्लस्टरमध्ये, प्रत्येक बफरमध्ये जी माहिती आपण स्टोर करणार आहोत ती अगदी व्यवस्थित राहावी आणि एक्झाम मध्ये, स्कूल मध्ये टीचर शिकवतात, एक्झाम मध्ये ते रिकॉल व्हावं यासाठी आपण काय करायला पाहिजे? त्याला व्यवस्थित संतुलित ठेवलं पाहिजे. म्हणूनच त्यासाठी एक अभ्यास आपण करूया. बघा, एक अभ्यास त्यानं आपली मेमरी करेक्ट शार्प होणार आहे, आयक्यू लेवल वाढणार आहे, इंटेलिजंट आपण होणार आहोत आणि आपण अनेक शास्त्रज्ञांना जिनियस म्हणतो, असा जिनियस आपल्यामध्ये तयार होणार आहे. ठीक आहे, यासाठी एक अभ्यास करूया. बघूया कसा आहे तो आणि पुन्हा आपण सर्वांनी करूया. ठीक आहे, बघा, पहिलं जे बोट आहे दोन्ही हाताचं पहिलं बोट हे डोळ्यावरती अलगदपणे ठेवायचं आहे. ऐका अगोदर, कोणीही करायचं नाही. डोळ्यावरती फक्त टच करणार आहोत. ओके, डोळे बंद करून डोळ्याला टच करणार आहोत. मधलं जे बोट आहे ते मधलं बोट नाकपुडीवरती आपण टच करणार आहोत. त्यानंतर जी 2 बोट आहेत ती वरच्या ओठावर आणि खालच्या ओठाकडे. येते लक्षात? या पद्धतीने बघा, पोझिशन मी कशी सांगितलेली आहे आणि कान अंगठानं आपण बंद करणार आहोत. येते लक्षात? अशा पद्धतीनं दोन्ही बाजूला आपण हा अभ्यास करणार. बघा, दोन्ही बाजूला कसं दिसेल? समोर बघा, येते लक्षात? या पद्धतीनं आपण हातांची बोटांची मुवमेंट ठेवायची आहे. शरीरामध्ये श्वास घेणार आहोत आणि ओंकाराचा आवाज मुख बंद अवस्थेमध्ये करणार आहोत. ठीक आहे, करूया ना? बघा, एक आवर्तन आणि पुन्हा आपण सर्वांनी करूया.
येते लक्षात? सर्वांनी आता आपल्या हाताची स्थिती या पद्धतीने करायची आहे. अगदी अलगदपणे डोळ्याला बिलकुल प्रेस करायचं नाही, जस्ट टच. ओके? आणि कान आपल्याला बंद करायचे आहे दोन्ही हातांनी. मित्रांनो, दोन्ही हातांनी करूया आणि शरीरामध्ये श्वास घेऊया आणि मुखबंद अवस्थेमध्ये अगदी आपल्या ओंकाराचा नाद करूया. जसं पुरा उच्चारण करतो तसं करूया. चला, श्वास घ्या. पुन्हा एकदा. सहज देता. लास्ट टाइम. दोन्ही हात सावकाश खाली घेऊया. आपल्या गुडघ्यांवर हात ठेवूया आणि जे ओंकार मुखबंद अवस्थेमध्ये केले होते तेच मुख उघडून सुरामध्ये सूर मिक्स करून एक साधा ओंकार आपण करूया. मिले सुर मेरा तुम्हारा, तो सूर बने हमारा. चला, एका सुरामध्ये एक साधा ओंकार करूया. शरीरामध्ये श्वास घेऊन सर्वांनी सोबत करूया. चला. भरपूर श्वास घेऊया. अजून एकदा. कुछ भी नहीं करना, कुछ भी नहीं जानना. जो कुछ भी हो रहा है होने देना. ना कुछ सोचना, ना कुछ करना. चंद क्षण मौन रहे. मैं भी मौन हूँ.
कुछ नहीं करना, कुछ नहीं जाना, जो कुछ हो रहा है साक्षी भाव से, दृष्टा बनकर साक्षी भाव से। शरीर के बाहर जो आवाजें सुन रहे हैं उनके प्रति और शरीर के भीतर जो कुछ भी घटित हो रहा है दोनों के प्रति सहज साक्षी भाव। एक लंबी गहरी सांस अंदर और मुख से बाहर छोड़े। फिर एक बार अब अपने दोनों हाथों को ऊपर लेकर आपस में रगड़ते हैं ताकि इस मौन शांति के इस पर्व में जो शक्तियां हमारे हाथों में स्थित हो गई है वो अब दुगनी कर रहे हैं। गर्म हाथों को चेहरे पर, छाती से पेट के ऊपर, फिर से दोनों हाथ ऊपर लेकर आपस में रगड़ते हैं और मंद मंद दोनों हाथ चेहरे पर टिकाते हैं। अंदर ही अंदर मंद मंद आंखें खोलते हुए हाथ नीचे ले सकते हैं, आंखें भी खोल सकते हैं। कसं वाटतं? नमस्कारानं एक कुर्वन्ति दिने दिने आयुर्यः प्रज्ञाबलं वीर्यं तेजस तेषां च जायते। अर्थात जो आदिकाल है और आदिकाल से भी अनादिकाल इन दोनों पर राज करने वाला आदित्य राज, माने जिसको हम सूर्य के नाम से जानते हैं, आज वही आदित्य सैल्यूटेशन, सूर्य नमस्कार, इसका अभ्यास हम करने जा रहे हैं। इसलिए इस अभ्यास में सम्मिलित लक्ष्मण बस्तर विद्या मंदिर एवं जूनियर कॉलेज के सभी छात्र, सभी कोचेस, आप सबका इस सत्र में मैं हृदय से स्वागत करता हूं। मेरा एक प्रेमपूर्वक प्रणाम स्वीकार करें। प्रणाम। मित्रांनो, सूर्य नमस्कार हा एक अतिशय प्रचलित आणि सर्वांग सुंदर व्यायाम प्रकार आहे ज्यामधून आपल्या संपूर्ण शरीराचं पोषण होत आहे, आपली बुद्धी वाढते, आपली शारीरिक क्षमता अशी वाढते की आपण कधीच आजारी पडणार नाही। आणि यासाठीच या सूर्य नमस्काराचे संपूर्ण जगामध्ये जे व्हेरिएशन आहेत ते सर्व व्हेरिएशन आपण पाहणार आहोत। ते कसे केले जातात, आहे तरी काय, त्याचा आपल्याला काय उपयोग आहे, या सर्वांचा अनुभव आपण घेऊया। आणि जेव्हा अनुभव आपण घेतो तेव्हाच ती गोष्ट सत्य ठरते। कोणती गोष्ट ऐकून पाहून होत नाही। यासाठीच सुरुवातीला भगवान श्रीकृष्ण जसे म्हणतात, श्रवणम कीर्तनम विष्णु स्मरणम पादसेवनम अर्चनम मंडलम दास्यम सख्यम आत्मनिवेदनम। तर आपण सुरुवातीला श्रवण करत करत आपण डोळ्यांनी पाहूया, सुरुवातीला समजून घेऊया आणि पुन्हा आपण सर्वांनी करूया ना? यस ऑर नो? चला मग सर्वांनी पाहायचा अगोदर आणि त्यानंतर आपण सर्वांनी करायचं। सुरुवातीला जो प्रचलित प्रकार आहे 12 स्टेप वाला सूर्य नमस्कार, तो सुरुवातीला पाहूया। त्यानंतरचे दुसरे
आणि त्या प्रत्येकामध्ये काय काय व्हेरिएशन आहे हे आपल्याला लक्षात येईल. ठीक आहे, बघा हा आपला प्रचलित व्यायाम प्रकारातील 12 स्टेप वाला हा सूर्यनमस्काराचा अभ्यास. यामध्ये जसं सुरुवात करतो तसंच शेवट आपण त्याच ठिकाणी येतो. 360 डिग्री मध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा हा असा हा सूर्यनमस्काराचा पहिला प्रकार. दुसरा एक प्रकार आहे, त्या दुसऱ्या प्रकारामध्ये BKS अय्यंगार ज्यांनी योगामध्ये खूप चांगलं काम केलंय ते सध्या हयात नाही, पण त्यांनी एक सूर्यनमस्कार वेगळ्या पद्धतीनं दिलेला आहे. ते व्हेरिएशन काय आहे हे देखील आपण पाहूया. ठीक आहे, बघा प्रणामासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, चतुरंगासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, अधोमुख श्वानासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन आणि सर्वात शेवटी प्रणामासन. असे हे एक व्हेरिएशन आहे. यामध्ये चतुरंग आसन मधल्या स्थितीमध्ये जे येतं ते अतिशय महत्वाचं. संपूर्ण बॉडी फ्लॅट मध्ये एका स्थितीमध्ये आपण आणतो आणि यामध्ये जी शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होते त्यातून आपल्या बुद्धीचा विकास होतो. आता यामध्ये थोडासा एक चेंज केलेला आहे आणि यामध्ये या BKS अय्यंगार यांच्यापेक्षा थोडंसं एक जबरदस्त शक्ती आपल्यामध्ये प्राप्त होईल. यासाठी ब्रह्मचारी धीरेंद्रजी जे इंदिरा गांधींचे गुरु होते त्यांच्या मते कसं आहे व्हेरिएशन ते आपण थोडंसं पाहूया. ठीक आहे, बघा प्रणामासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, दक्षिण अश्व संचालनासन, वाम अश्व संचालनासन, चतुरंगासन, ऊर्ध्वमुख श्वानासन, उत्तानासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन. आणि यानंतर 24 स्टेप वाला एक सूर्यनमस्कार आहे. 12 स्टेप वाला आपण पाहतो,
पण 24 स्टेपवाला काय आहे हा देखील एक आपण पाहूया. जसं 12 स्टेपवाला आहे त्यासारखाच आहे, फक्त यामध्ये बदल काय आहे तर एकदा दक्षिण अश्व संचलनासन करतो, त्यानंतर वाम अश्व संचलनासन. तर हे दोन्ही ॲट अ टाइम एका पोर्शनमध्ये करायचे आणि दुसऱ्या भागामध्ये एका बाजूने करायचं. हा एवढाच यामध्ये बदल आहे. ठीक आहे, पाहून घेऊया. प्रणामासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन, सुरुवातीला दक्षिण अश्व संचलनासन, पर्वतासन, साष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, दक्षिण अश्व संचलनासन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन, हस्त उत्तानासन, पादहस्तासन. यामध्ये चेंजेस वाम अश्व संचलनासन, पर्वतासन, साष्टांगासन, भुजंगासन, पर्वतासन, वाम अश्व संचलनासन, पादहस्तासन, हस्त उत्तानासन, सर्वात शेवटी प्रणामासन. अशी सुरुवात तसा शेवट आहे की नाही, असे 24 स्टेपवाला सुरू असतात. अशा पद्धतीनं सगळे व्हेरिएशन आपण पाहिलेले आहेत. सर्वांच्या लक्षात आलंय? तयार आहात ना? सर्वांनी आपल्या जागेवरती उठून उभं राहायचं आहे आणि आपण यातला एक अभ्यास करणार आहोत. त्याचे व्हेरिएशन आपण पाहणार आहोत. ठीक आहे, येते लक्षात? चला सर्वांनी करूया. दोन्ही पाय एकत्र. तुम्ही सर्वांनी पुढेच बघायचं आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी स्टार्ट पोज देतो. ठीक आहे, दोन्ही साईडला हात वर. नमस्कार. सुरुवातीला नमस्कार, शेवटी पण नमस्कार. आपल्या पाठीचा नमस्कार, आपल्या सर्व कोचीसना नमस्कार. आपले सोनू सर आणि प्रकाश सर त्यांच्या माध्यमातून मधुर संगीत आपल्याला प्राप्त होत आहे आणि त्यांच्या माध्यमातून आपल्याला डान्सिंगचा आनंद प्राप्त होतो आहे. तर त्या सर्वांनाच आपण हृदयापासून प्रणाम करतो. प्रणामापासून प्रणामापर्यंत आपण एकत्र राहायचं आहे आणि हा प्रणाम कसा केला जातो? दिल से केला जातो. हो की नाही? करतो की नाही आपण? असा हा आपला सर्वांसोबत हृदयपूर्वक प्रणाम नेहमी करतो. चला करूया हा आदित्य सेलिब्रेशन. 1 2 4. उजवा पाय पुढे, उजवा पाय पुढे, उजवा पाय पुढं. 5 6
उत्तानासन, हस्त उत्तानासन, उत्तान पादासन, दक्षिण अश्वसिंहासन, पर्वतासन, साष्टांगासन, भुजंगासन, हस्त उत्तानासन, प्रणामासन. आपल्या बॉडीमध्ये 7 प्रकारची चक्र आहेत आणि त्या चक्रानुसार देखील कोणती चक्र ऍक्टिव्ह होतात, सिस्टम जनरेट होते, त्यानुसार आता आपण करूया. ठीक आहे, रेडी? चला. अनाहत चक्र, विशुद्धी चक्र, स्वादिष्टान, आज्ञाचक्र, स्वादिष्टान, विशुद्धी, स्वादिष्टान, आज्ञाचक्र, स्वादिष्टान चक्र, विशुद्धी चक्र आणि अनाहत. आता सगळ्यात शेवटी मंत्रांच्या उच्चारानुसार प्रत्येक स्टेप मध्ये एक एक मंत्र आहे आणि त्या मंत्रांचा प्रभाव आपल्या संपूर्ण शरीरामध्ये होतो. तर त्यानुसार हा अभ्यास करूया. चला. ओम मित्राय नमः. ओम रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम भानवे नमः. हिरण्यगर्भाय नमः. ओम मरीचे नमः. ओम आदित्याय नमः. ओम सवित्रे नमः. ओम अर्काय नमः. भास्कराय नमः. दोन्ही साईड हात. सर्वांनी करूया. मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे. प्रत्येकाला वाटतं आपण जगामध्ये नंबर 1 व्हावं, सर्वांनी आपल्याकडे लक्ष द्यावं, आपण काहीतरी सूर्यासारखं चमकत राहावं, सर्वजण आपल्याला पाहतील, आपल्याला ऐकतील असं वाटतं. पण वाटून काही उपयोग नाही, तर त्या प्रमाणात प्रयत्न करण्याची गरज आहे आणि त्यासाठीच आपला कंठ अतिशय मधुर असण्याची गरज आहे. आणि आपली वाणी जितकी चांगली, त्या वाणीतूनच आपला व्यवहार होणार आहे आणि हा व्यवहारच जगामध्ये आपलं नाव कमवणार आहे. आणि यासाठीच आपण नित्य आपल्या अभ्यासामध्ये काही मंत्र,
काही प्रार्थना, काही श्लोक, काही सूत्र यांचा अंगीकार केला तर आपला कंठ मधुर होणार आहे, आपली क्षमता वाढणार आहे आणि सरस्वतीचा वास आपल्या कंठामध्ये होणार आहे. आणि मग आपण जे काही बोलू लोक फक्त ऐकत राहतील. यासाठीच भगवान श्रीकृष्ण म्हणतात श्रवण मनन निधिध्यासन. तर सुरुवात आपण श्रवण करूया आणि मनातल्या मनात मनन करूया आणि मग आपल्याला निधिध्यासन होणार आहे. ओके, चला आता फक्त ऐकत राहूया. अथ योगानुशासनम् योगश्चित्तवृत्तिनिरोधः तदा द्रष्टु स्वरूपेव स्थानम् वृत्तिसारूप्यम् इतरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टक्लिष्टः प्रमाणविपर्यविकल्पनिद्रा स्मृतयः अभ्यासवैराग्याभ्यां तन्निरोधः तस्य वाचकः प्रणवः क्लेशकर्मविपाकविषयेरपरानुष्ठाः पुरुषविशेषः ईश्वरः प्रच्छपनविकारणाभ्यां वा प्राणस्य व्याधिस्त्यानसंक्षेप्रमादालस्य अविरतिभ्रान्तिदर्शनालब्धभूमितत्वान्वस्थिततत्त्वानि चित्तविक्षेपास्तेन्दरायः दुःखदौर्मनस्याङ्गमे च यद्वश्वासप्रश्वासः विक्षेपसः भूवः मैत्री करुणा मुदितोपेक्षाणा सुख दुःख पुण्यापुण्य विषयाणा भावनार्थ चित्त प्रसारणम् तपस्वाध्याय शकुनिधानानि क्रिया योगः समाधि भावनार्थः क्लेशतनुकरणार्थश्च यम नियम आसन प्राणायाम प्रत्याहार धारणा ध्यान समाधिष्टावंगानि अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमः जाति देश काल संख्या क्रिया परिदृष्टो बिंब सूक्ष्मः अहिंसा सत्य अस्तेय ब्रह्मचर्य अपरिग्रह यमः स्थिर सुखम आसनम प्रयत्न शुद्धि ज्ञानतः समापत्तिभ्यां ततो द्वन्द्वानभिघातः तस्मिन् सति श्वास प्रश्वासयोर्गतिविच्छेदः प्राणायामः बाह्याभ्यन्तरस्तम्भवृत्तिदेशकालसङ्ख्याभ्यां परिदृष्टोदीर्घसूक्ष्मः ततः क्षीयते प्रकाशावरणम् धारणासु च योग्यता मनसः स्वविषया संप्रयोगे चित्तस्य स्वरूपान्कारकेन्द्रियाणां प्रत्याहारः ततः परमावशतेन्द्रियाणां देशबन्धश्चित्तस्य धारणा तत्र प्रत्येकतानताधानं तदैव मात्रनिर्भासं स्वरूपशून्यमेव समाधि त्रयमेकत्र संयमः तच्चयात प्रच्चालोकः तस्य भूमिषु विनियोगः जन्मौषधिमन्त्रतपसमाधिजाः सिद्धयः पुरुषार्थशून्यानां गुणानां प्रतिप्रसवः कैवल्यस्वरूपप्रतिष्ठावा चितिशक्तिरिति हेयं दुःखमनागतम् द्रष्टा
अष्टादश संयोगो हेयं हेतु तद्भावात् संयोगा भावहानं तददृश्ये कैवल्यम् विवेकखातिर विप्लवा सुखांशे रागः दुःखांशे द्वेषः अहिंसा प्रतिष्ठाया वैरत्यागः सत्य प्रतिष्ठाया सर्वरत्नप्रस्थानम् ब्रह्मचर्य प्रतिष्ठाया वीर्यलाभः हकारकीर्तिका सूर्यस्य ठकार चन्द्र उच्यते सूर्यचन्द्रमसुरयोगात् हठयोगो निगद्यते षट्कर्मणा शोधनं च आसनेन भवेत् दृढम् मुद्रया स्थिरता चैव प्रत्याहारेण धीरता प्राणायामालाम्बनं च ध्यानात् प्रत्यक्ष आत्मनः समाधिना निर्लिप्तश्च मुक्तिरेव न संशयः महामुद्रा महाबन्धो महावेदश्च खेचरी बुद्धियानं मूलबन्धस्थो जालन्धराभयः कर्णे विपरीताथा वज्रोगी शक्तिचालनम् सुस्निग्धमधुराहार चतुर्थांश विवर्जितः भोजते शिवसंवृत्ते मिताहारा समुच्यते युक्त आहार विहारस्य युक्तचेष्टस्य कर्मसु युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः तायोगमिति मन्यते स्थिरामिन्द्रियधारणाम् अप्रमत्तस्तदा भवति योगो हि प्रभावाप्ययो योगस्थकुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जयः सिद्धसिद्ध्यो समो भूत्वा समत्वं योगमुच्यते बुद्धियुक्तो जहातीह उभे सुकृतदुष्कृते तस्मात् योगाय युजस्व योगाः कर्मसु कौशलम् प्रजहाति यदा कामान् सर्वापार्थमनोगतान् आत्मनेवात्मनः तुष्टा स्थितप्रज्ञस्तदोच्यते अष्टाचक्रानवद्वारा देवानां लोकापुरारब्धः तस्य हिरण्मयः कोशः स्वर्गो ज्योतिषामृतः वपुः पुरुषत्वं वदने प्रसन्नता नादस्फुटत्वं नयने सुनिर्मले अवरोगता बिन्दु जयामिनदीपनं नाडी विशुद्धिर्हृदयोगलक्षणम् यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृताम् धर्मसंस्थापनार्थाय सम्भवामि युगे युगे कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुः मा ते संगोऽस्त्वनिकर्मम् आता यानंतर ज्यांना काही प्रार्थना येत आहे त्यांनी माझ्यासोबत म्हणायचे आणि जी येत नाही ते फक्त ऐकायचे जसं गायत्री मंत्र महामृत्युंजय मंत्र शांती मंत्र योगा डेचा इंटरनॅशनल हा मंत्र या पद्धतीनं या मंत्रांचं आपण थोडंसं पठण करूया जे येत आहे सोबत म्हणूया अथवा श्रवण करूया सुरुवातीला 3 ओंकार एका सुरामध्ये
धियो यो न प्रचोदयात्। ॐ त्र्यम्बकं यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मुक्षीयममृतात्। ॐ सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योरमा अमृतं गमय। ॐ विश्वादेवी सविता दुरितानि परस्वः। ॐ यद्भद्रतन्नासवः। ॐ स्तुयामया वेदावदं माता प्रचोदयान्तं पावमानी द्विजनाम्। आयुर्यः प्राणं प्रजापशुकेतुं द्रविणं व्रजब्रह्मसं मह्यं गत्वा व्रजब्रह्मलोकम्। योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरश्च वैद्यकेन योपाकरतं प्रवरं मुनिनः पतञ्जलिं प्राञ्जलिराणतोऽस्मि। ओंकारबिन्दुसंयुक्तं नित्यं ध्यायन्ति योगिनः कामदं मोक्षदं चैव। ओंकाराय नमो नमः। ॐ संगच्छध्वं संवदध्वं सम्मो मनसि जानता देवाभागं यथा पूर्वे संजानाना उपासते संजानाना उपासते संजानाना उपासते। ॐ शान्ति अन्तरिक्ष शान्ति पृथिवी शान्ति आपः शान्ति औषधयः शान्ति वनस्पतयः शान्ति सर्वं शान्ति शान्तिरेव शान्तिः सा शान्तिः। ॐ सर्वे सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखभाग् भवेत्।
मित्रांनो, हे सर्व आपण श्लोक, प्रार्थना, मंत्र, सूत्र आपण म्हणतो, हे सर्व आपण कंठस्थ केलं, त्यामुळे पांडित्य प्राप्त केलं तर ते फक्त पोपटपंची होईल, त्याचा आपला काही उपयोग होणार नाही. परंतु ते आत्मसात नेते भाषण व्हायला हवा आणि ते जगणं हवं. हे जेव्हा जगणं होतं ना, तेव्हाच जग आपल्यासाठी जगायला लागतं. येते लक्षात? सर्वांच्या नजरा आपल्याकडे येतात आणि मग एक वेगळ्या प्रकारचं श्रेष्ठ ऍक्टर, जसं आपल्याला माहिती आहे भगवान श्रीकृष्ण हे जगाला प्रेम, भक्ती, ज्ञान आणि कर्म या 4 गोष्टी देऊन गेले. या 4 गोष्टींच्या माध्यमातून आपण तयार होऊ आणि जगताचं आपण सृजन करू. यासाठीच तर आपला जन्म आहे. तर यासाठी आपण सर्वांनी तयार होऊया ना? यस ऑर नो?